नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणून घेणार आहोत सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे 5 उपदेश. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईकही करा. जीवनात खरा आनंद बाहेर नव्हे तर आपल्या मनाच्या स्थिरतेत दडलेला आहे हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. परिस्थिती बदलत राहतात, पण शांत, जागरूक आणि संतुलित मन प्रत्येक अनुभव सुंदर बनवते. गीता सांगते की कर्तव्य भावाने, अपेक्षारहितपणे आणि प्रेमाने केलेले प्रत्येक कर्म आपल्याला आंतरिक समाधान देते. जे मिळते ते स्वीकारणे आणि जे नाही त्याबद्दल व्यर्थ चिंता न करणे ही आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्णाचे उपदेश आपल्याला आठवण करून देतात की आपल्या सक्तीप्रमाणे कर्म करा, पण परिणामाबद्दल आसक्ती ठेवू नका. मनाला सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकू देऊ नका. वर्तमान क्षणात जगाला राग, द्वेष, मत्सर यांना मनात जागा देऊ नका. ते आनंद हिरावून घेतात. श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता या 3 गोष्टी जीवन समृद्ध करतात. स्वतःकडे आणि जगाकडे प्रेमाने पाहिलं तर प्रत्येक दिवस उपयुक्त आणि आनंददायी बनतो. अशा या गीतेच्या अमर संदेशातून आपल्याला एकच सार मिळते: शांत मन, समत्व बुद्धी आणि निरहंकारी कर्म. यातूनच खरा आनंद जन्मतो. कर्म करणे हाच अधिकार. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको, पण कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफळ प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येऊ शकतं. कोणाचाही द्वेष करू नका. असा मनुष्य जो कधीच अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधीच कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नका. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्याचा याचा उपयोग होऊ शकतो. कर्म करणे अत्यावश्यक. निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणामुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणता ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाचा अनुभूती मनुष्य घेऊ शकतो. संयम आणि नियंत्रण आवश्यक. मनुष्य हा वरवर इंद्रियावर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्याचे चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो. तो दांभिक मानला जातो. याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्य वचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियावर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्यास समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योग शक्तीचे तत्व जाणतो तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणत्याही शंका नाही. याचा अर्थ असा की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही.